नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। शाळा एक प्रणाली। उद्योगाप्रमाणेच शाळा या संस्थेस प्रणाली या संकल्पनेची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये तंतोतंत लागू पडतात। मात्र शाळा ही विना नफा तत्वावर चालणारी प्रणाली आहे। शिवाय ती मूर्त स्वरूपात तील उत्पादन न करता सेवांची निर्मिती करण्याचे कार्य करते। सेवा करणाऱ्या संस्था व उत्पादन करणाऱ्या संस्था यांच्यात काही मूलभूत फरक आहे। शाळा या प्रणालीने केलेल्या सेवांचे मापन तसे अवघड, गुंतागुंतीचे व काही बाबतीत अशक्य ठरते। शाळेच्या सेवांची गुणवत्ता मानके स्थापित करणे देखील तसे क्लिष्ट आहे। शिवाय शाळेचा संबंध नेहमीच मानवी घटकांशी येतो। शिक्षण प्रक्रियेतील शिकणारे व शिकविणारे हे दोन्हीही घटक मानवी आहेत। शिक्षणाचे कार्य हे सातत्याने चालू ठेवायचे कार्य असून जसे अन्य उद्योग उत्पादनांचा संचय करून ठेवू शकतात किंवा ते इच्छेनुसार कमी जास्त करू शकतात, तसे शाळेस शक्य होत नाही। शाळेचा प्रणाली म्हणून विचार करताना या मूलभूत भेदाकडे आपणास दुर्लक्ष करून चालणार नाही। शाळा या प्रणालीचे पुढील 4 उपप्रणालीमध्ये विश्लेषण करता येईल। 1. शाळेची अभ्यासक्रम प्रणाली। 2. शाळेची सामाजिक प्रणाली। 3. शाळेची अध्ययन साधन म्हणजे सुविधा प्रणाली। शाळेची प्रशासकीय प्रणाली। 1. शाळेची अभ्यासक्रम प्रणाली। अभ्यासक्रम प्रणालीत विद्यार्थी अध्ययनाला चालना देणाऱ्या व निश्चिती करणाऱ्या घटकांचा, मानवी व प्रक्रियांचा समावेश होतो। उदाहरणार्थ शिक्षक, अध्यापन क्रिया वगैरे। शाळेची सामाजिक प्रणाली म्हणजे शाळा हा पूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे हेतुपूर्ण अध्ययनाचे कार्य करणारा सामाजिक घटक आहे। या सामाजिक गटामध्ये म्हणजेच समुच्चयामध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांचा समावेश होतो। पण या समुच्चयाबरोबरच त्या समुच्चयाची स्वतःची अशी मूल्ये, नियम, अपेक्षा, भूमिका निश्चिती, वर्तनाची मानके, मान्यता, संकेत तयार होतात। यामुळे एकमेकांत घडणाऱ्या आंतरक्रियांचे तसेच शाळेबाहेरील घटकांशी असणारे संबंध यांचे स्थिर, आकृतिबंध किंवा पद्धती ठरून जातात। त्या गटांमध्ये सदस्य व्यक्तींचे सामाजिक वर्तन या आकृतिबंधानुसार निश्चित होते। तसेच नवीन येणाऱ्या सदस्यांचे वर्तन देखील नियंत्रित केले जाते। या सर्वांच्या समुच्चयाला शाळेची सामाजिक प्रणाली म्हणतात। शाळेची सामाजिक प्रणाली ही अलिखित परंपरेचा भाग बनते व ती सुप्त असते। 3. शाळेची अध्ययन साधन म्हणजे सुविधा प्रणाली। शालेय प्रणालीची तिसरी उपप्रणाली शालेय अध्ययन साधन प्रणाली ही आहे। यात शाळेतील उपलब्ध साधनसामग्री व सुविधा यांचा प्रत्यक्ष केला जाणारा उपयोग यात समावेश होतो। शाळेची प्रशासकीय प्रणाली। चौथी उपप्रणाली प्रशासनाशी संबंधित असून ती पूरक कार्य करते। यात शिक्षकेतर सेवक, कार्यालय, आर्थिक व्यवस्था व प्रशासकीय कार्यांचा समावेश होतो। या 4ही उपप्रणाली एकमेकांशी निगडीत असतात। हेतुपूर्ण अध्ययन या व्यापक ध्येयासाठी त्यांनी सुसंघटितरित्या कार्य करावे अशी अपेक्षा असते। आता जर हेतुपूर्ण अध्ययन हे शाळा या संस्थेचे ध्येय मानले तर प्रत्येक शाळेचे तेच एकमेव ध्येय असायला हवे असे म्हणता येईल का? याचे उत्तर अर्थातच नाही हे आहे। हेतुपूर्ण अध्ययन या व्यापक ध्येयाशी सुसंगत असे प्रत्येक शाळेचे स्वतःचे असे खास व्रतविधान
त्या त्या शाळेने निश्चित केले पाहिजे. आपल्या शाळेच्या अस्तित्वामागील मूलभूत हेतू आणि आपल्या शाळेचे अन्य शाळांमध्ये पेक्षा असलेले वेगळेपण हे या व्रतविधानात प्रतिबिंबित केले पाहिजे. पुढे आपण पाहूया शाळेचे व्रतविधान. व्रतविधानांची संकल्पना पूर्वी स्पष्ट केलीच आहे. शिवाय शाळांच्या बाबतीत ती तशी पूर्णतः नवीन आहे असेही म्हणता येणार नाही. बहुतेक सर्व शाळांनी आपापली ध्येयवाक्ये, बोधवाक्य म्हणजे मोटो निश्चित केलेली असतात. ध्येयवाक्य म्हणजेच बोधवाक्य ही कल्पना व्रतविधानांशी थोडीशी मिळती जुळती आहे. काही शाळांची ध्येयवाक्ये म्हणजेच बोधवाक्य खाली दिले आहेत. हाती घ्याल ते तडीस न्या, विज्ञान सर्वत्र पूजते, एकी हेच बळ, स्वावलंबनातून शिक्षण, शिक्षणातून स्वावलंबन, ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार यासाठी शिक्षण. अशा वेगवेगळ्या बोधवाक्यांचा म्हणजे ध्येयवाक्यांच्या वेगवेगळ्या शाळांनी केलेल्या निवडीमागे प्रमुख हेतू हा असतो की ती शाळा कोणकोणत्या मूल्यांना महत्त्व देते हे स्पष्ट व्हावे. आता प्रश्न इतकाच की ध्येयवाक्य म्हणजेच बोधवाक्य म्हणजेच व्रतविधान मिशन स्टेटमेंट असते काय? अर्थातच नाही. त्या दोहोत काही मूलभूत फरक आहे. प्रत्येक शाळेचे बोधवाक्य म्हणजे ध्येयवाक्य असले पाहिजे हा अलीकडे एक उपचार दिखावटीचा भाग झालेला आहे. त्यामुळे ध्येयवाक्यासाठी ध्येयवाक्य असाही प्रकार होऊ शकतो. पूर्वी काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन शाळा स्थापन केल्या गेल्या. त्यावेळी त्यांनी निवडलेली ध्येयवाक्य व शाळेची कार्यपद्धती ही एकमेकांशी सुसंगत असतील यावर कटाक्ष असे. काळाच्या ओघात कित्येक जुन्या प्रथित यश शाळांच्या ध्येयवाक्यातील अर्थ आता गमावलेला आहे. शाळेचे ध्येयवाक्य मध्यवर्ती ठरून शाळेचे संपूर्ण कामकाज चाललेले आहे असे आज क्वचित दिसते. व्रतविधान व शाळेची कार्यपद्धती यात अशी फारकत अभिप्रेत नाही. शालेय अध्यापनात अर्थ गमावून बसलेल्या व्रतविधानांना स्थान नाही. शिवाय व्रतविधान हे पूर्वी विशद केल्याप्रमाणे ध्येयवाक्यापेक्षा अधिक सविस्तर, मापनीय, नेमकी, सुस्पष्ट, निरीक्षणक्षम व पडताळा पाहण्याजोगी असतात. शाळेचे यशापयश मोजण्याचे ते मापदंड ठरते. म्हणून शाळेतील सर्व घटकांना ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे अपेक्षित असते. यासाठी ध्येयवाक्य असो किंवा नसो प्रत्येक मुख्याध्यापकाने शाळेसाठी व्रतविधानांची निश्चिती करणे यापुढे अपरिहार्य ठरेल.